खऱ्या अर्थाने जनतेचा विषय घेऊन आलो आहोत आणि जनतेचा विषय असताना जे जनतेचे सेवक म्हणून आपण ज्यांना म्हणतो असे आयुक्त साहेब खरं तर अशी किरकोळ कारणं देऊन त्यांनी हे टाळायला नाही पाहिजे होतं। आज ते आजारपणाचं कारण देत आहेत, हे अतिशय निषेधार्ह बाब आहे। आणि पैशासाठी जर भाजपच्या सरकारला जर असं जागे विकावे लागत असतील आरक्षित तर हे त्यांचं अपयश आहे। त्यामुळे त्यांनी हे अपयश मान्य करावं आणि जनता सर्वसामान्य जनता जागी व्हायच्या आधी हे तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सर्वसामान्य जनता जर जागी झाली तर तुम्हाला कुठे थांबायला देखील जागा राहणार नाही। पालकमंत्र्याच्या इशाऱ्यावर चालू आहे। महापालिकेच्या जागा विकून महापालिकेचा विकास करण्याचं ठरवलं आहे। इथल्या शाळा असतील, बगीचे असतील, हे विकून जी महापालिका विकास करण्याची गप्पा मारत आहेत। केंद्रात, राज्यात आणि सोलापुरात पूर्ण बहुमत दिलं असताना सुद्धा महापालिकेला जर निधी उपलब्ध होत असेल तर त्यांनी या सत्तेतून मुक्त व्हावं आणि जे विकास करतात त्यांना सत्तेत येऊ द्यावं अशी आमची धारणा आहे। कारण सोलापुरात इतके सारे प्रश्न असताना हे सगळे खाजगीकरणाचा घाट घालत, शाळांच्या खाजगीकरणाचा घाट घालत, महापालिका शाळांचा खाजगीकरणाचा घाट घालत इथले उद्यानं खाजगीकरण करण्याचं काम BOT तत्वावर, हा भूखंड म्हणजे त्यांना श्रीखंड खाण्याचा, मलिदा खाण्याचा, यांना टेंडर काढण्याचा आणि टेंडरातून आपली सत्ता, आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे आमचा याला विरोध आहे। उद्या मुख्यमंत्री येतील, त्यांच्यात सुद्धा महाविकास आघाडीची काल बैठक झाली। सर्व पक्षाचे आमच्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे। काल आमचे नगरसेवक गटनेते चेतनभाऊ नरोटे यांनी आयुक्तांची वेळ घेतली होती की आम्हाला निवेदन द्यायचं आहे। BOTच्या नावाखाली सोलापूर शहर विकासाचा घाट या महापालिकेतल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे। त्या संपूर्ण सोलापूर शहरामध्ये उद्रेक होत असताना सुद्धा हे विषय आणायच्या, 150 कोटीसाठी 1,500 कोटीची मालमत्ता विकायची। गेली अनेक वर्ष हेच लोक सत्तेत आहेत, आता सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन हेच लोक सत्तेत आहेत। मूळ भाजपवाले बाहेरच आहेत, परंतु पालकमंत्र्याच्या दबावाखाली येऊन ही लोक हे विषय करण्याचा घाट घातलेला आहे। परंतु आम्ही त्यांचा ही भ्रष्टाचार आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आज काय आंदोलनाची दिशा आहे, काय सांगतो? महानगरपालिकेच्या ज्या अजेंडावर विषय आलेला आहे, सोलापूर शहरातल्या 7 जागा ह्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जीबीकडे पाठवल्या आणि 2 जे जागा आहेत ते जागा महापौरांनी सुचवल्या। असं टोटल 9 जागा आहेत। 9 जागा बघितलं तर 21 एकरच्या ह्या सगळ्या जागा आहेत आणि रेडी रेकनर बघितलं 1000 कोटीचा ह्या ठिकाणी त्यांचा रेडी रेकनर होत आहे। त्यांना 150 कोटी जर कमी असेल, 1378 कोटीची ही योजना आहे। तुम्ही 10% मेंटेनन्स ठेवला आहे, 1400 कोटीचे 10 कोटी मेंटेनन्समधला 40 कोटी तुमचे तिथं कम होतात। तुम्ही स्वर्ण योजनेचा त्या ठिकाणी 90 कोटी त्याला पकडल्यात, ते 2 तरी तुम्ही वगळलेत तरी मी तुमचे 150 कोटी कवर होतात। त्या 150 कोटीसाठी ह्यांनी सोलापूर शहरातले भूखंड विकास काढलं आहे, विकसित करायला चाललं आहे। त्याला प्रचंड विरोध हा आमच्या महाविकास आघाडीकडचा आहे। ह्या ठिकाणी आता शिवसेना आहे, मनसे आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, आप पार्टी आहे, काँग्रेस आहे। आम्ही सर्वजण मिळून ह्या ठिकाणी ह्या BOTच्या कामाला ह्या ठिकाणी आम्ही विरोध करतो। आम्ही विकास कामाला, शहरातल्या पाईपलाईनला विरोध करत नाही। ते ह्या ठिकाणी निवडून येत असताना भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की राज्यात आमची सत्ता आहे, देशात आमची सत्ता आहे आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या। तर शहरातल्या लोकांनी भरवून त्यांना यश दिलं। तुमच्या जवळजवळ 84 नगरसेवक आहेत, फक्त 9 पकडलं तर 93 नगरसेवक तुमच्यात एवढं शहरांनी दिलं आहे। तर मग राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तुम्ही त्यांच्याकडे 150 कोटी निधी आणा जर कम पडले असेल तर। ह्याकरता तुम्ही ह्या ठिकाणी असा घाट बांधणं आणि अशा प्रकारे चुकीच्या आरक्षण सगळ्या त्या ठिकाणी जागेवर असताना चुकीचा विषय आणणं, आमचा त्याला सगळ्यांचा विरोध असणार आहे। उद्याच्या बोर्डामध्ये आम्ही महापौर असेल, आयुक्त असेल, जे पालकमंत्री सांगून गेले विषय करावाच लागेल। जर चुकीचं काम केलं तर महाविकास आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। एवढंच नाही तर आम्ही कोर्टात देखील जाऊ आणि सोलापूर शहरातले गार्डन असतील, शाळा असतील, बगीचा असतील वाचवण्याचा ह्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आहे। हे चुकीचं विषय आणलेत, त्यांना कळत नसेल, समजत नसेल, तुम्ही सगळे बघा, सगळे विषय अजेंडावरचे सगळ्या विषय ह्या ठिकाणी आरक्षित जागेचे आहेत। एकतर तुम्ही आरक्षण बदलायला पाठवलं पाहिजे होतं, राज्यामध्ये तुमची सरकार आहे, तुम्ही विषय आणताना व्यवस्थित आणायला पालता, हा अतिशय चुकीचा। मला भारतीय जनता पार्टीला माझा सवाल आहे, भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष ज्या आहेत आमच्या महिला भगिनी, त्यांचा अजेंडा त्यांनी 20-25 महानगरपालिकेत त्यांनी मागा असे विषय आले तर त्याच ते सांगायचे की भूखंड श्रीखंड। मग आता तुम्ही सभा करत आहे, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे का भूखंड श्रीखंडाचा? मग तुम्ही काय करता? तुम्ही त्यास आम्हाला ज्ञान देत होता। मग असे विषय आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक सिनियर आहेत, त्यांनी विरोध करायला पाहिजे होता, ही आमची अपेक्षा आहे। महाविकास आघाडीच्या वतीने बैठक घेऊन सन्माननीय आयुक्त साहेबांना सूचित करण्यात आलं होतं, सांगण्यात आलं होतं की महाविकास आघाडीचे सर्व मेन पदाधिकारी येऊन निवेदन देणार आहेत। कारण हे हुतात्मा नगरी आहे, ह्या 4 हुतात्म्याच्या नगरीमध्ये हे जे भाजपने जे खेळ मांडला आहे, आज खरं तर आयुक्त साहेबांनी येऊन आमचं निवेदन स्वीकारायला पाहिलं होतं। कारण आयुक्त जर सोलापूर महापालिकेचा आयुक्त जर महापौराच्या दबावामध्ये, पालकमंत्र्याच्या दबावामध्ये काम करत असेल तरी महाविकास आघाडी सोलापूर शहराचे सर्व जनता हे आगेमावळ आहे, ह्या आगेमावळा तुम्ही उठवण्याचं काम करू नका। हे आगेमावळ जर उठलं तर आयुक्त साहेब, महापौर साहेब, पालकमंत्री यांना कुठं चालेल त्यांना कल्पना देखील नाही। आणि भविष्यात जर तिने आमच्या मागण्या मान्य नाही केले, आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे करा, पण आम्ही त्यांच्या गाड्या रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही। त्यांच्या गाड्यावर, त्यांच्या तोंडावर काळे फासल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही।